संपूर्ण जगावर आर्थिक संकट येऊ शकतं. हे मी असं का म्हणतोय? कारण आता इस्रायल, इराण आणि US या 3 देशाच्या छोट्याच्या वादाची ठिणगी आज एवढी मोठी झाली, की हे संपूर्ण जगावर आर्थिक संकट खूप मोठं आलेलं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही चॅनलला फर्स्ट टाइम असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आम्ही आमच्या चॅनलवर घेऊन येत असतो. विशेष म्हणजे आर्थिक नियोजन संदर्भात असे अनेक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलला अपलोड केलेले आहेत आणि पुढे सुद्धा महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्याकडनं ते मिस होणार नाहीत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या युद्धाची छोटी पार्श्वभूमी जर बघितली तर युद्ध होण्यामागचं महत्त्वाचं कारण काय होतं, तर इराणकडे युरेनियमचा साठा इराणने तयार केलेला होता आणि इराण हा अणुबॉम्बच्या अगदी जवळ टप्प्यामध्ये होता आणि हे कुठंतरी इस्रायल आणि USA ला खटकत होतं. याच कारणातून त्यांनी इराणला सांगितले, तुम्ही अणुबॉम्बचे जे काही सोर्स आहे ते नष्ट करा. त्यावेळेस इराणने काही त्यांचं ऐकलं नाही आणि नंतर मग इस्रायलनी त्याच्यावर हल्ले करायला सुरुवात केली. त्याला सपोर्ट USA अमेरिकेने केला, कारण USला त्यांच्यापेक्षा वरचढ कुणी नको असतं. हे असं एक सोप्या भाषेमध्ये ह्या युद्धाचं मेन महत्त्वाचं कारण आहे. पण या युद्धाचे गणित कुठं गडबडली तर त्यामध्ये थोडंसं बघूया. जनरली 2 देशामध्ये युद्ध होत असतं, होऊ द्या युद्ध, त्याचा काही परिणाम फारसा काही बाकीच्या देशांना होत नाही. पण या युद्धामध्ये काय झालं, की इस्रायल आणि USनी इराणला कमकुवत करण्यासाठी इराणच्या ज्या काही गॅस, ऑइल जे काही प्लांट्स होते त्याच्यावर मेजर हल्ले करायला सुरुवात केली. त्यातला त्यांनी पहिला हल्ला 18 मार्च रोजी त्यांनी साऊथ पार्स आणि असोलियाहा या 2 मेजर प्लांटवर केला. तिथे इराणचं खूप मोठं नुकसान झालं. इराण पण हा काही शांत बसणार नव्हता. इराणने इमिडिएटली सौदी अरेबिया आणि कुवेत रिफायनरी या 2 प्लांटवर मेजर अटॅक केले, ज्याच्यामध्ये US ची सुद्धा पार्टनरशिप होती आणि तिथे मेजर नुकसान झालं. त्याच्यानंतर सर्वात मोठा हल्ला इराणनी रास लॅफन इंडस्ट्रीज जी कतारमध्ये आहे, जो जगातला सर्वात मोठा गॅस प्लांट आहे, त्याला आपण गॅस सिटी सुद्धा म्हटले जातं, त्यामध्ये केला. त्यामध्ये कतारने स्वतः स्पष्ट केले की आमचं खूप मोठं मेजर नुकसान झालं. आता ह्या सर्व गोष्टीचा इम्पॅक्ट काय झाला, तर गॅस आणि ऑइल हे औद्योगिक क्षेत्राचे म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये जरी म्हटलं तरी आपल्या घरातली चूल सुद्धा गॅसवर चालते. आज हॉटेल व्यावसायिक असतील, इंडियामधले बऱ्याचशा गोष्टी असतील, ह्या गॅस इंडस्ट्रीवर डिपेंड्स आहेत. तर याचा इम्पॅक्ट इंडियामध्ये सुद्धा मेजर दिसायला सुरुवात झाली. त्यामुळे झालं काय, तर गॅस आणि ऑइल हे आपल्याकडे डेव्हलपमेंटचे फ्यूल आहेत, आत्मा आहेत. त्यामुळं याचा इम्पॅक्ट आज संपूर्ण देशाला होते. दुसरं महत्त्वाचं काय झालं, की आता ह्याच्यामध्ये जर मेजर सोर्स बघितले तर गॅस आणि ऑइल प्रोडक्शनमध्ये, तर जे काही मिडल ईस्ट म्हणतो आपण आखाती देश, तर त्यामध्ये जवळपास सौदी, UAE, कतार, त्याच्यानंतर बाकीचे जे काही देश आहेत, अशा जवळपास यांचं 27 ते 28% मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि ह्या सर्व प्लॅन्टवर एकमेकावर त्यांनी हल्ले केलेले आहेत आणि त्या हल्ल्यामध्ये त्यांच्या प्लॅन्टचं मेजर नुकसान झालंय, की जे पुढे कमीत कमी 1 वर्ष, 1.5 वर्ष त्यांना ते रिकव्हरी करायला वेळ जाणार आहे. आणि त्या पिरियडमध्ये संपूर्ण जगाला त्यावेळेस गॅस प्रोडक्शन, ऑइल ह्या गोष्टी कुठून मिळणार आहेत? दुसरा आहे रशिया, USA आहे. पण या परिस्थितीमध्ये काय होऊ शकतं, जर या प्लॅन्टमधून जर एक्सपोर्ट कमी झालं तर बाकीचे जे काही देश आहेत ते त्यांचे महागाईनुसार ते बॅरलचे रेट वाढवतील आणि बॅरलचा रेट जर वाढला तर त्या देशामध्ये महागाई वाढेल. कारण आपला कुठलाही व्यवसाय घ्या, त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग घ्या, हॉटेल इंडस्ट्रीज घ्या, ट्रान्सपोर्ट घ्या, सर्व गोष्टी फ्यूल आणि गॅसवर डिपेंड आहेत. सो हा सर्व घटनाक्रम हा खूप मोठा आणि सेन्सिटिव्ह सब्जेक्ट झालेला आहे. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय, तर आपल्या देशाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर आपल्याकडे जो काही रिझर्व्ह स्टॉक्स म्हणतो तो आहे 45 ते फक्त 50 दिवसाचा. आणि बाहेरच्या देशामध्ये जर बघितलं तर चीनकडे जवळपास 1 वर्षाचा स्टॉक्स आहे. म्हणजे चीननी बाहेरून काही जरी नाही घेतली, 1 वर्ष ते त्यांच्या रिझर्व्ह स्टॉक्सवर सर्व्हाइव्ह होऊ शकतात. सो आता आपल्याला ह्या गोष्टीचे महत्त्व समजायला लागलेलं आहे. त्याच्यामुळेच आपल्या देशाला अडचणीचा सामना आता पुढे काही दिवस करावा लागणार आहे. आपलं गव्हर्नमेंट सक्षम आहे, यातून काही ना काही मार्ग निघेल, पण आर्थिक संकट मात्र या गोष्टीमध्ये येणार आहे. सो अशी काही परिस्थिती निर्माण झाली, त्याच्यामुळं पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये आपल्याला गॅस टंचाई, फ्यूल, डिझेल ह्या गोष्टीला सामोरं पुढं जावं लागणार आहे. कारण आत्ताच गव्हर्नमेंटनी
जे काही हॉटेल इंडस्ट्रीज आहेत त्यांचे गॅस वगैरे ते सप्लाय बंद केलेले आहेत, कमी प्रमाणात त्यांना ते मिळत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला सुद्धा ह्या गोष्टीचा इम्पॅक्ट होत आहे. जर भारत देशात अशी परिस्थिती असेल तर आपल्या भारत देशासारखे असे अनेक देश आहेत की जे या आखाती देशामधून ऑइल, गॅस ह्या गोष्टी घेत होते, त्यांना सुद्धा इम्पॅक्ट झालेला आहे. आता दुसरा एक इम्पॅक्ट काय होणार आहे की हा नुसतं फक्त भारत देशाला इम्पॅक्ट होणार नाहीये. जे आखाती देश आपल्याकडनं काही फ्रुट्स, भाजीपाला, मेडिसिन ह्या गोष्टी घेत होते, तर इकडे ही कॉस्ट वाढल्यामुळे तिथे सुद्धा त्यांना महागाई वाढणार आहे. म्हणजे यामध्ये जर बघितलं तर संपूर्ण जग ह्या आर्थिक महागाईमध्ये होरपळणार नक्की आहे. कारण कोणीतरी कुणावर फायनान्शियली किंवा काही गोष्टीसाठी डिपेंड आहे. काही ठिकाणी ऑइल गॅस होतं, तर काही ठिकाणी त्यामध्ये आपल्याकडे फ्रुट्स, व्हेजिटेबल, भाजीपाला, आपल्याकडे कडधान्य सुद्धा बऱ्याच देशामध्ये जातात आणि ही महागाईची झळ सर्व जगाला पोहोचणार आहे. मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करा आणि ही व्हिडिओ तुमच्या मॅक्झिमम लोकांना शेअर करा. शक्यतो तुमच्याकडला असलेला पैसा पुढचे 1-1.5 वर्ष जपून वापरा, लिक्विड ठेवा. मी एवढंच सांगेल. धन्यवाद.